आपण आरावीला आलोय, वालवटी ना, वालवटीला आलोय आणि इथे आपण थांबलो थोडा. दादा आहेत. दादा तुमचं नाव काय? अवेश खेमा. हां, अवेश दादा आहेत. आणि पेरा मांडलाय, पेराच आहे ना? काय सांगाल तुम्ही पेऱ्याबद्दल? आता जो मांडलाय 40वा आहे. रशी बांधून पाण्यामध्ये सोडलेला आहे. 40. वाव, बापरे. आणि त्याला पाण्यामध्ये सोडलेला आहे. अर्धा तास बघायचं आणि त्याला खेचायचं. हां, म्हणजे आणि ही रस्सी काय प्रकार आहे? या रस्सीने त्याला बांधलेला आहे. हां, या रस्सीने पेरा बांधलेला आहे. जवळ तो 40 वाव आहे. आणि याला खेचण्यासाठी बघा जवळ त्यांना आता 15-20 मिनटं झाले असतील ना. अजून 15-20 मिनटं ते थांबतील. म्हणजे मेहनतीचं काम आहे. जवळ त्याने आता पेरा 40 वाव आतमध्ये पाण्यातला सोडलाय. 2 महिने मासेमारी बंद आहे, त्यामुळे आपण समुद्रातला होड्या वगैरे घेऊन जाऊ शकत नाही. तर आपल्याला जी कालवणाला मच्छी लागते, कांजाला बोलतो आपण त्याला, त्या घोल्याला पाग्याला जाऊन आपण ती पकडत असतो. तर या साईडला पेरा मांडलाय. बघूया काय त्याला भेटतंय. ते सगळा नशिबाचा खेळ आहे. चला बघूया. ट्राय गुंतलेले आहे तर तोंडाच्या साईन अशी काढली जाते. प्रत्येक टायमाला भेटतं असं नाही, काही टायमाला काय भेटत पण नाही. पण आपण हार मानायची नसते, हाय त्यातलं आपण समाधान मानत असतो. हे बघ मस्त साईज बघ, एक नंबर. शिंगाली बोलतात शिंगाली. आणि शिंगालीचा हा काटा एकदम डेंजर असतो. पायाला लागला ना, हां म्हणजे पॉयझन होऊ शकतो. पायाला लागावं ना म्हणून काटा आपण असा खड्डा करून त्याच्या आतमध्ये टाकतो, जेणेकरून कोणाच्या पायाला लागणार नाही. आणि नंतर भरती आल्यानंतर तो वर येणार. एवढा परिश्रम करून दादाला भेटले. बघा एवढी मच्छी भेटली. दादा किती वाजता तुम्ही आलेत? हे दादा सकाळी 7 वाजता आलेत आणि आता वाजलेले 10 वाजलेले आहेत. 3 तासाच्या परिश्रमानंतर त्यांना भेटलेले एवढी मच्छी भेटलेली आहे. प्रथम तुम्ही नक्की कमेंट करून सांगा काय म्हणतात या मावऱ्याला. एकदम जिवंत मावरा आहे. चला आता 2 महिने मासेमारी बंद आहे, त्यामुळे आपल्या या कोली राजाला पण आराम आहे. पण जे आपलं काम असतं जाळी बनवणे ते या पावसाळ्यातच करायचं असते. पण पावसाने दाखवली टांग. आज जवळजवळ 15 दिवस होऊन गेले तर पावसाचा पत्त्या नाही. चला धन्यवाद. या साईडला बघा होड्या मस्तपैकी किता बांधले. 2 महिने आता कोली राजाला आराम आहे, त्यामुळे एका होड्या पाण्यातला जाऊ शकत नाही. आणि समोर दिसतंय तो सिवर्धन बीच दिसते. आता भरतीचे टाईम झालेले आहे. काही आपले जे कोली बांधव आहेत ते कालवण्यासाठी मिळावे म्हणून हे बघा पेरा मासेमारीसाठी गेलेले आहेत. या साईडला पेरा खेचण्याचं काम सुरू आहे. आणि या साईडला पागाला पण जातात कोण. ते छोटे मोठे जे मासे असते त्यावर कालवणाची व्यवस्था होते. चला या साईडला जेटीचा मोठा प्रकल्प देखील आहे. बघा होड्यानं मस्तपैकी किटाने टाकले. पावसाची वाट बघत सगळे कंटाळले. आज आहे 16 जून आहे तरी पाऊस काय अजून पडलाय नाही. चला सकाळचा टाईम आहे, सकाळचे वाजलेले 8. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. मंडळी भरपूर दिवसांनी 2 आठवड्यानंतर आपला ब्लॉग येतो आहे. काही कारणास्तव आपण बिझी होतो मे महिन्यामध्ये वगैरे. आणि आता जून महिना चालू झालेला आहे. जून महिना 1 तारखेपासून सर्व आपले होड्या जे कोली लोकांच्या होड्या आहेत ते मासेमारी पूर्णपणे 2 महिने बंद असणार आहे. 1 जूनपासून ते 15 ऑगस्टपर्यंत मासेमारी बंद असणार आहे. 2 महिन्यातला तुम्हाला मासेमारीचे व्हिडिओ काही दिसणार नाही. पण जे आपण घोल्याला, पाग्याला, खांद्याला पाग मासेमारीसाठी जातो, जे कालवण्यासाठी आपल्याला लागते, त्यासाठी आपण जी मासे पकडतो वल्गन वगैरे शिंबोरी पकडणे, गाड्यांना वगैरे जाऊ शकतो आपण खाडीतला जाणे. कारण आपण मावरा खाणारी माणसं, आपल्याला मावऱ्याशिवाय जेवण चालत नाही. तर आलो आहे सासरवाडीला. पाठीमागे दिसत आहे सासरवाडी दिसत आहे. जीवना कोलीवाड्यातला आपण आलो आहे. आणि हे बघा सर्व बोटी वरती घेतलेल्या आहेत. आता मासेमारी का 2 महिने तुम्हाला दिसणार नाही. आणि आता पावसाने पण थोडी टांग दाखवली. आज 16 जून आहे तर आपण कालच आलो जीवनामध्ये सासरवाडीमध्ये. आणि आज सकाळी व्हिडिओला सुरुवात केलं आहे. आपले सासरे बुवा आहेत त्यांचे आज मुहूर्त आहे. त्यांची होडी आणली आहे. मागील व्हिडिओतला तुम्ही बघितलेले आहेत की आपण भरटकोलमध्ये गेलेलो आणि स्वामी कृपा त्यांची होडी होती. आज त्यांचा मुहूर्त आहे, खास आलो आहे. आणि पाठीमागे त्यांचं आता मुहूर्ताचं काम चालू आहे. त्या साईडला बायग्राऊंडला दिसत असेल, हे बघा समोर माझ्या बोटाच्या इथे पण मी तुम्हाला यामध्ये दाखवणार आहेत. आणि यामध्ये तुम्हाला पाग मासेमारी कशी करतात, पेरा मासेमारी कशी करतात, सर्व थोडं मी दाखवणार यामध्ये. आता सासरवाडीला आलो आहे तर आजची सासरवाडीची जर्नी असणार आहे. तर सिवर्धनमध्ये आज काय घडतं म्हणजे आजच्या दिवस ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार. सकाळचा टाईम आहे, सकाळचे वाजलेले आहेत 8 वाजलेले आहेत. चला
समोर दिसतं ते आपली सासरवाडी दिसते. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला. फायनली या साईडला ब्राह्मण देवता पण आलेले आहेत आणि आता गणेश पूजनाची सुरुवात होणार आहे. स्वामी कृपा बोट दिसते. सकाळचा टाईम आहे. सकाळचे आता वाजलेले आहेत 8:30 वाजायला आलेले आहेत. चला तर गणेश पूजन कसं असतं ते पण यामध्ये आपण दाखवणार आहोत. महादेव गणेश पूजन पण झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणून आता नारळ पण फोडलेलं आहे. गणेश पूजा झालेले आहे. मायामामा दिसतात. तर फायनली गणेश पूजा वगैरे झालेली आहे. आता इथून आपण जाणार भरतकोटला. हे बघा एकेकाच्या पाल्या असतात असे नारळ फोडले जातात. तर फायनली गणेश पूजन वगैरे झालेलं आहे. आता आपण इथून जाणार आहोत भरतकोटला जाणार आहोत. चला. तर मंडळी आपण सिवर्धनवरून आता आलोय आरावी बीचवर. समोर दिसतंय हा आरावी बीच दिसतंय आणि या साईडला आहे तो अथांग महासागर समोर दिसतोय. आणि आता आपल्याला जायचं भरतखोलला जायचं आहे. या साईडला दिसतंय कोंडवली बीच दिसतोय. सुंदर असा दृश्य दिसतंय. सकाळचा टाईम आहे. सकाळचे आता वाजलेले आहेत 9:30 वाजून गेलेले आहेत. आणि या साईडला आपले काही कोळी बांधव कालवणासाठी भेटावे म्हणून आहे बघा. काय तर त्यांनी काय मांडलं नक्की काय माहिती बघूया. या साईडला तिथं अथांग महासागर दिसतंय. समुद्र दिसतं. आता 2 महिने पूर्णपणे मासेमारी बंद आहे. त्या कारणाने आपण घोल्याला पाग्याला किंवा पाक्याला अशा प्रकार आपण पावसाळी करत असतो. आता पावसाने पण टांग दाखवली. आता हे बघा या पाण्यामध्ये दिसतंय बघा फेनी बोलतो त्याला. फेस आलाय. फेस पाण्याच्या वरती तेलाचा असा तरंग येतो आणि त्या तरंगावर मासे येत असतात. आपले जे कोळी बांधव असतात कालवणाला भेटावे म्हणून त्यासाठी प्रयत्न करतात. या साईडला कुठली तर जाळी मांडली. काय आहे मला पण नक्की माहीत नाही. मला जाळी वावरी वाटते. आता त्या वावरीमध्ये मांडून आता हे बघा हे 4 माणसं दिसतात. आता काय यातला भेटते ते पण आपण बघणार आहोत. तर चला बघूया आता काय भेटतं ते. हे बघा या साईडला असा तेलाचा साठा साचला आणि त्या तेलाच्या वरती असं मासे बोईट मासे असतील गांगूर असतील वेगवेगळ्या प्रकारचे मासे येत असतात. चला बघूया काय भेटतं ते त्यांना. आणि आपल्याला जायचं आहे भरतकोल साईडला जायचं आहे. त्या साईडला जायचं आहे पण त्या साईडला जाणार आहोत. पण थोडं आपण तिथे थांबलो कारण मोह आवरू शकणार. जेव्हा पण मी या साईडला येतो थोडा एक 5-10 मिनटं थांबतोच. आणि योगायोगाने आज पण थांबलो. हे बघा या साईडला काहीतरी मासे पकडण्याचे प्रोसेस सुरू आहे जेणेकरून कालवणाचे व्यवस्था होईल. चला बघूया ना काय भेटतंय. आपण आरावीला आलोय. वालवटी वालवटीला आलोय आणि इथे आपण थांबलो थोडा. दादा तुमचं नाव काय? अवेश खेमा. हां अवेश दादा आहेत. आणि पेरा मांडलाय. पेराच आहे ना? काय सांगाल तुम्ही पेऱ्याबद्दल? आता जो मांडलाय 40 वाव आहे. रशी बांधून पाण्यामध्ये सोडलेला आहे. 40 वाव बापरे. आणि त्याला पाण्यामध्ये सोडलेला आहे. अर्धा तास बघायचं आणि त्याला खेचायचं. हां म्हणजे असेल तर मच्छी. आणि ही रस्सी काय प्रकार आहे? हे रस्सीने तिला बांधलेला आहे. हां या रस्सीने पेरा बांधलेला आहे. जवळजवळ तो 40 वाव आहे. आणि याला खेचण्यासाठी बघा जवळजवळ त्यांना आता 15-20 मिनटं झाले असतील ना. अजून 15-20 मिनटं ते थांबतील. म्हणजे मेहनतीचं काम आहे. जवळजवळ त्याने आता पेरा 40 वाव आतमध्ये पाण्यातला सोडला आहे. 2 महिने मासेमारी बंद आहे. त्यामुळे आपण समुद्रातला होड्या वगैरे घेऊन जाऊ शकत नाही. तर आपल्याला जी कालवणाला मच्छी लागते कांजाला बोलतो आपण त्याला, त्या घोल्याला पाग्याला जाऊन आपण ती पकडत असतो. तर या साईडला पेरा मांडलं आहे. बघूया काय त्याला भेटतंय ते. सगळा नशिबाचा खेळ आहे. चला बघूया ट्राय करूया. जवळ त्यांनी 40 वाव आतमध्ये सोडलेलं आहे आणि त्याला खेचायला आता 20 मिनटं गेलेच. अजून 10-15 मिनटं लागतील. पेरा बोलतो त्याला. चला बघूया. हे बघा दादा नमस्कार. हां दादा बोलतात पाऊस लागला पाहिजे कारण पावसाने पण टांग दाखवली. 15 दिवस टांग दाखवली. आज 17 जून आहे ना. आज 16-17 जून आहे. हां तर आपण चाललेलो भरतकोलला. अचानक हे बघा या दादांची भेट झाली. हे बघा जी छोटी मोठी मच्छी असते मावरा असते ते पकडण्याचं काम इथे सुरू आहे. बघा कचरा बघा किती आहे कचरा.
बघा त्यांनी शेणचं सोडलंय, आता ते लागण्याचं काम सुरू आहे या साईडला. आणि ते पर्यटक पण आले ते बघा, आता बीच वगैरे बंद आहे पण पर्यटक आलेले आहेत एन्जॉय करण्यासाठी, ते पण बघण्यासाठी आलेले आहेत. बघा जाळी खेचण्याचं काम यांचं सुरू आहे. चला आपण पण यात इन्व्हॉल्व आहोत. काय भेटेल काय नाही भेटेल सगळा नशिबाचा केला आहे. आणि वाहन लागलंय, वाहन पूर्ण पाणी आहे ना तर बाहेर त्यामुळे आपण पाण्यातला जास्त जाऊ शकत नाही. त्यांनी मस्तपैकी अशी रस्सी बांधली आणि जवळ 40 वावा आतमध्ये जाळा सोडली आणि त्या जाळ्याच्या साहाय्याने खेचताना दिसतात. आणि ते बघण्यासाठी बघा पर्यटकांची पण गर्दी झालेली आहे. बघा थोडी आता जाळा खेचली पण अद्याप काही मावऱ्याचा पत्ता दिसलाय नाही. मेन गोष्ट पाऊस पाहिजे, जर पाऊस असेल ना तर मावरा भेटू शकता आपल्याला. इथे काहीतरी बोईट मासा दिसतंय, पहिलीच काहीतरी दिसलं इथे. पेरा खेचण्याचं काम सुरू आहे, भरती पण झालेले आहे. जर भेटला तर एकदा मोठा टाप पण भेटू शकते. एवढा परिश्रम करून कायच नाही त्याला, फक्त एक शिंगालीचा बोनी झाली. ते या साईडला शिंगाली दिसतंय आणि या साईडला काहीतरी आहे बघा. काय आहे ते, काहीतरी आहे. दादा गेले बघा, तामच असेल ताम. काय ते, हा गांगूर बोललो ना तुम्हाला, भादी मावरा किंवा गांगूर भेटू शकते. या साईडला शिंगाल्या दिसतात, भादी मावरा पण दिसतात. या साईडला मोठा पिलचा बोलतो त्याला पण. दादाने मस्तपैकी साईजचा पिलचा काढला. या साईडला जी छोटी मोठी मच्छी आहे ती पण भेटली. ठीक बाजूला बाजू. हे बघा जाला गुंतली त्यांची, जाला गुंतली. एवढा परिश्रम करून काय भेटला, पिलचा. काय काय तुम्ही काय बोलता याला, काय म्हणता याला, मांगन. अच्छा हां हां हां, छोटा बोईट आहे हे मांगन बोलतात. आपण पिलचा बोलतो किंवा त्याला कानकात्रा पण बोलतो आपण. वेगवेगळ्या गावची वेगवेगळी भाषा असते. चला आता ते कशा प्रकारे सोडवतात ते बघणार आहोत. हे बघ मस्त साईज आहे, एक नंबर साईज आहे. या साईडला शिंगाली वाटवण्याचं काम सुरू आहे. दादा काय भेटलं दाखव. हां हे बघ बोईट, जिवंत बोईट, भादी मावरा बोलतो आपण त्याला. आपण यासाठी येत असतो की जेणेकरून आपण फिश लवर आहोत आणि आपल्याला मावरा मासे पकडायला खूप आवडतात. आणि आता 2 महिने मासेमारी पूर्णपणे बंद आहे, पण आपण घोल्याला पाग्याला जाऊन आपला कांजाची सोय होईल यासाठी आपण मासे पकडण्यासाठी पाण्यातला जात असतो. जास्त पाण्यात नाही, जवळ एकदम लांगीला बोलतो त्याला. आता या साईडला पिलचा कशा प्रकारे वाटवतात तो बघणार. दादा वाटून दाखव. हे बघा एक वाटवण्याची टेक्निक पण असते. हे बघा जी जाळी गुंतलेली आहे तर तोंडाच्या साईडने अशी काढली जाते. प्रत्येक टायमाला भेटतं असं नाही, काही टायमाला काय भेटत पण नाही, पण आपण हार मानायची नसते, आहे त्यातलं आपण समाधान मानत असतो. हे बघ मस्त साईज बघ, एक नंबर. शिंगाली बोलतो त्याला, शिंगाली. आणि शिंगालीचा हा काटा एकदम डेंजर असतो. पायाला लागला ना, हां म्हणजे पॉयझन होऊ शकतो. पायाला लागावं ना म्हणून काटा पण असा खड्डा करून त्याच्या आतमध्ये टाकतो, जेणेकरून कोणाच्या पायाला लागणार नाही. आणि नंतर भरती आल्यानंतर तो वर येणार. एवढा परिश्रम करून दादाला भेटलेले बघा, एवढी मच्छी भेटलेली. दादा किती वाजता तुम्ही आलेत? हे दादा सकाळी 7 वाजता आलेत आणि आता वाजलेले 10 वाजलेले आहेत. 3 तासाच्या परिश्रमानंतर त्यांना भेटलेले एवढी मच्छी भेटलेली आहे. या साईडला पर्यटन आलेले आहेत. आता पर्यटन बघू शकता, फोटो सेशन करताना मच्छीचे मावऱ्याचे फोटो काढताना दिसत आहे. दादा हे 7 वाजता आलेत आणि 7 वाजता येऊन त्यांना एवढी मच्छी. दादा दाखव, अक्की दाखव. हो दादा अक्की दाखव, अक्की. हां ओके. तर मंडळी हा मावऱ्याचं नाव तुम्ही नक्की कमेंट करून सांगा काय म्हणतात या मावऱ्याला. एकदम जिवंत मावरा आहे. चला आता 2 महिने मासेमारी बंद आहे, त्यामुळे आपल्या या कोली राजाला पण आराम आहे. पण जे आपलं काम असतं जाळी बनवणे ते या पावसाळ्यातच करायचं असते. पण पावसाने दाखवली टांग. आज जवळजवळ 15 दिवस होऊन गेले तर पावसाचा पत्त्या नाही. चला धन्यवाद. चला
मस्तपैकी आपण शिवल्या घेतलेल्या आहेत. पिशवीभर शिवल्या घेतल्या आपण. आता इथून आपण परत जाणार आहोत श्रीवर्धनला. चला. तर वाटेतला थोडा आपण थांबलोय. इकडून समुद्राचा नजारा बघा एक नंबर. बसायला बघा कोंडवली इथे आपण आलोय. हरडकोलवर तिथे आलो. थोडा आता तहान लागली, खूप ऊन असल्यामुळे. तर आपण आता कॅम्पा पिऊया. समुद्र ठिकाणी बसून कॅम्पा पिण्याची मजाच वेगळी. खूप ऊन आहे. आपली गाडी पार्किंग केली तिथे त्या साईडला. शिवले वगैरे पिशवी दिसत आहे तुम्हाला. तर खूप ऊन असल्यामुळे तहान लागली, एकदम डोकं गरगरत आहे. आणि पाठचा नजारा बघा एकदम कोंडवलीला आपण इथे आलो आहे. आणि त्या साईडला आहे तो श्रीवर्धन. तर आपण पुन्हा श्रीवर्धनला जाणार आहोत. त्याच्या अगोदर आपण एक थंडा घेऊया. तर चला आपण इथंच व्हिडिओ एंड करणार आहोत. तर सकाळी आपण गणेश पूजन केलं. गणेश पूजन होता आपल्या सासऱ्याभावांचा जीवनामध्ये. आणि तिकडून आपण आलो आरावीला. कोंडवली आरावी पाठीमागे बघू शकता तुम्ही समुद्र आहे. त्या समुद्रातला तुम्ही दादा मावरा फिशिंगचा पण बघितला असेल. फिशिंगचा व्हिडिओ बघितला तुम्ही. ते दादा गेलेले. तिकडून आपण शिवले आणले. कालवणाचे वांदे असल्यामुळे शिवले घेतले आपण पिशवीतला. आणि ते शिवले घेऊन आता आपण जाणार आहोत सासरवाडीला. चला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर अशाच नवनवीन व्हिडिओसोबत भेटू आपण आपल्या पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आता पाण्याला भरती पण आहे. फुल स्पीडने पाणी वर येतं आणि इकडनं नजारा वाटतं जबरदस्त. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर फायनली मंडळी तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला अशाच नवनवीन व्हिडिओसोबत भेटू पण आपल्या पुढल्या ब्लॉगमध्ये. एक नंबर नजारा. चला.